हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असा चाट, आलू टिक्की चाट कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने आणि खायलाही खूप सुंदर असं. बघितल्या क्षणी तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. येथे आपण आता घेणार आहोत 4 बटाटे. उकडलेले बटाटे आहेत बघा हे. ह्याला आपण काहीच करणार नाही, फक्त असं हातावर घेऊन याला आपण असं थोडंसं दाबून घेणार आहोत बघा. आणि असा बघा अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचं आहे. आणि टिक्की आपल्याला अशीच ठेवायची आहे, याला काहीच करायचं नाही. सर्व बटाटे हे अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत बघा. मस्त फक्त थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे. इथे घेतलेला आहे एक बाउल. आता मी त्यामध्ये घेणार आहे 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे मैदा, किंवा तुमच्याकडे जर अरारोट असेल तर त्याची पावडरही तुम्ही वापरू शकता. इथे मी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा. आता त्यामध्ये घेणार आहे मीठ, चिल्ली फ्लेक्स, काळी मिर, लाल तिखट आणि चाट मसाला. पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे बघा. थोडासा पातळ असा घोळ आपल्याला इथे त्याचा बनवायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. टिक्की आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित बुडवता येईल अशा प्रकारे घोळ येथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे बघा. मस्त एक खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असा घोळ आपला इथे रेडी आहे. आता मी येथे ठेवलेला आहे एक पॅन. त्यामध्ये मी घालणार आहे तूप. तुपाने टिक्कीची चव ही खूप छान लागते, त्यामुळे मी इथे तूप घालणार आहे 2 चमचे. आता आपण जो घोळ बनवला आहे त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा, मस्त अशा प्रकारे. आणि जी बटाट्याचे आपण टिक्की केलेली आहे ती आपण यामध्ये बुडवून, ह्या घोळात बुडवून ती तेलात सोडणार आहोत बघा. सर्व टिक्की अशा प्रकारे सोडायची आहे. मस्त बघा. एकदम जबरदस्त चाट आपण येथे तयार करणार आहोत बघा. अशा प्रकारे सर्व टिक्क्या मी येथे सोडलेल्या आहे तुपामध्ये. एका साईडने जरा पूर्णपणे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बघा, म्हणजे खाली चिटकलं जात नाही बघा. आता दुसऱ्या साईडनी करून घेऊयात बघा. किती मस्त असा सुरेख कलर आलेला आहे. टिक्क्या आपल्या तळत आहे तोपर्यंत येथे मी घेतलेला आहे एक मिक्सर जार. त्यामध्ये मी घेणार आहे कोथिंबीर, ताजी कोथिंबीर आहे बघा. 3 मिरच्या हिरव्या, अद्रक, गरम मसाला, चाट मसाला आहे, जिरे. आणखी त्यामध्ये आपण घालणार आहोत दही, एक 2 चमचे बघा. मस्त असं दही घालायचं आहे. आता हे मिक्सर जारला आपण फिरवून घेणार आहोत बघा. मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार आहे. आता मी परत येथे घेणार आहे एक पातेलं. त्यामध्ये घेणार आहेत चिंच, ज्याची मी सर्व चिंचची फक्त साल वगैरे काढून घेतलेली आहे. तेवढंच वाटी गूळ आणि पाणी. पाणी खूप जास्त नाही टाकायचं बघा. अशा प्रकारे मी गॅसवर ठेवलेला आहे तयार होण्यासाठी बघा. घट्ट असा घोळ आपला इथे तयार झालेला आहे चिंचेचा. ही आहे चिंच गुळाची चटणी. आता आपण एका बाउलमध्ये ती गाळून घेणार आहोत बघा. व्यवस्थित अशी मस्त चमच्याने हलवून घ्यायची आहे. मस्त अशी घट्ट चिंच गुळाची चटणी आपली बघा येथे एकदम रेडी आहे. एकदम जबरदस्त बघा, खूप घट्ट झालेली आहे मस्त.
बघा मस्त किती सुंदर असा कलरही आलेला आहे तिला. आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ, गरम मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड. बघा इकडे आपली टिक्की ही रेडी झालेली आहे. तळून मस्त खरपूस तळलेली आहे बघा. तोपर्यंत आता आपण इथे हे बघा चिंचचे आणि हिरवी चटणी ही आपली रेडी आहे. इथे आपण थोडंसं दही बनवून घेणार आहोत. खट्टा दही कसं बनवायचं ते बघणार आहोत. इथे मी दही मस्त हलवून घेतलेलं आहे बघा. त्यामध्ये घालणार आहोत आता चवीनुसार मीठ आणि पिठी साखर. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपलं दही पण रेडी आहे बघा. आता आपण सर्व टिक्क्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे सर्व टिक्की काढून घ्यायची आहे एका डिशमध्ये. बघा मस्त. बघा एकदम कुरकुरीत मस्त टिक्की तळून झालेली आहे. खूप सुंदर दिसते. आता आपण त्यावर घालून घेणार आहोत दही. तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही येथे दही घालायचं आहे. आता घालणार आहोत हिरवी चटणी. मस्त. तुमच्या आवडीनुसार चटण्या घालायच्या आहेत. तुम्हाला कितपत आवडतं ते बघा. मस्त जबरदस्त चिंच गुळाची चटणी. बघा बनवताच तोंडाला पाणी सुटत आहे. मस्त खूप जबरदस्त आपला चाट इथे दिसत आहे, आलू चाट. आता घालणार आहोत थोडंसं मीठ, चिल्ली फ्लेक्स, काळं मीठ, चाट मसाला. एकदम जबरदस्त बघा. आता एकदम डेलिकस बनवण्यासाठी इथे घालणार आहोत बारीक शेव. बघा मस्त अशी बारीक शेव मी घातलेली आहे. आणि इथे आपला चाट रेडी आहे. कोथिंबीर. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, ट्राय करा, कमेंट करा. थँक्यू.